नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त संवाद मेळावा उत्साहात पार. युवा शक्ती जागर यात्रेअंतर्गत कोकणात सुरू असलेला संवाद मेळावा महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत पेणमधील लाड फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, विवेक म्हात्रे व गणेश पाटील यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. तसेच माजी खासदार धैर्यशील पाटील यांचेही यथोचित स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे यांनी केले. त्यानंतर दक्षिण रायगड मधील पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी त्या समस्या ऐकून घेत त्यावर मार्गदर्शन केले व पुढे त्यांनी सांगितले की मला प्रदेश अध्यक्ष म्हणून न पाहता मित्र व सहकारी म्हणून पहा. वयाच्या 27व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली असून महाराष्ट्रातील युवा मोर्चा देशात क्रमांक 1 वर नेण्याचा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना तरुणांच्या रोजगारासाठी मी थेट मंत्र्यांशी संवाद साधू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्ह्यात मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील युवा मोर्चा देशात अग्रस्थानी यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, माजी जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, पंचायत समिती सदस्य मेघा पाटील, अस्मिता पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, अंतोरा सरपंच अमित पाटील, तरणखोप सरपंच दर्शना पाटील, नगरसेवक निलकंठ म्हात्रे, नगरसेवक नितेश शहा, रवींद्र म्हात्रे, गणेश पाटील, स्वप्नील म्हात्रे, विवेक म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.